माणसाच्या जीवनात पैसा हा केवळ सुखाचा स्रोत नसतो, तर अनेकदा तो चिंतेचा, ताणाचा आणि अपमानाचाही कारण ठरतो. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला माणूस बाहेरून जरी हसत असला तरी आतून तो दररोज तुटत असतो. मेहनत करूनही परिस्थिती बदलत नाही तेव्हा मन निराशेच्या अंधारात हरवते आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशावेळी जर श्रद्धेचा आधार लाभला तर अडचणींच्या गर्तेतून बाहेर पडण्याची ताकद माणसाला मिळते. लक्ष्मीदेवी ही केवळ संपत्ती देणारी देवी नाही, तर योग्य विचार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सद्बुद्धी देणारी माताही आहे. जिथे तिची सेवा मनापासून केली जाते तिथे केवळ धनवृद्धीच नव्हे तर जीवनात सुव्यवस्था आणि समाधान नांदू लागते. अशाच एका सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची ही कथा आहे, जो कर्जाच्या गर्तेत अडकला होता, निराशेच्या उंबरठ्यावर उभा होता, पण लक्ष्मी मातेच्या सेवेमुळे आणि स्वतःच्या बदललेल्या जीवनपद्धतीमुळे तो कर्जमुक्त झाला. ही कथा चमत्काराची नाही, तर श्रद्धा, संयम आणि योग्य कृती यांच्या संगमातून घडलेल्या परिवर्तनाची आहे. एका लहानशा गावात रघुनाथ नावाचा एक माणूस राहत होता. घर छोटे, संसार मोठा आणि परिस्थिती मात्र अत्यंत बिकट होती. वडिलोपार्जित शेती फारशी नव्हती, व्यवसायात सतत तोटा होत होता आणि घर चालवण्यासाठी त्याने हळूहळू कर्ज काढायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडेसे, मग अधिक आणि शेवटी कर्जाचा डोंगर उभा राहिला. दर महिन्याच्या शेवटी सावकाराची आठवण त्याच्या झोपेचा शत्रू बनली होती. व्याज वाढत होते, उत्पन्न कमी होत होते आणि मान खाली घालून जगण्याची वेळ आली होती. लोकांचे टोमणे, नातेवाईकांची दूरधूर आणि घरात कायमची चिंता. रघुनाथचे जीवन जणू अंधारात बुडाले होते. एके दिवशी सावकार थेट घरी आला. आता अजून वेळ नाही, पैसे नाही दिलेस तर घर जप्त करीन. हे शब्द रघुनाथच्या काळजावर घाव घालणारे होते. त्या रात्री रघुनाथ झोपला नाही. डोळ्यांसमोर फक्त कर्ज, अपमान आणि भविष्याचा अंधार दिसत होता. क्षणभर त्याच्या मनात वाईट विचारही येऊन गेले. पण त्याच क्षणी त्याला आईने लहानपणी सांगितलेले शब्द आठवले, जिथे माणूस संपतो तिथे देवीची कृपा सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावातील जुन्या लक्ष्मी मंदिरात गेला. त्या शांत मंदिरात बसून त्याने पहिल्यांदाच मनापासून लक्ष्मीदेवीला साकडे घातले. कोणताही दिखावा नाही, कोणतीही मागणी नाही, फक्त एकच प्रार्थना, देवी, मला पैसा नको, मला मार्ग दाखव, कर्जातून बाहेर पडण्याची बुद्धी दे. मंदिरातील पुजाऱ्याने त्याला साधीच सेवा सांगितली. रोज सकाळी घर स्वच्छ ठेवणे, संध्याकाळी दिवा लावून लक्ष्मीस्तवन म्हणणे, प्रामाणिक कष्ट करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि कर्ज असूनही कुणाची फसवणूक न करणे. रघुनाथने मनोमन ठरवले, मी ही सेवा श्रद्धेने करीन, परिणाम काहीही असो. रोज सकाळी तो घर स्वच्छ ठेवू लागला. संध्याकाळी देवीसमोर दिवा लावताना त्याचे मन शांत होऊ लागले. लक्ष्मीस्तवन म्हणताना त्याला हळूहळू आशेचा किरण दिसू लागला. त्याचबरोबर त्याच्या वागण्यात बदल झाला. खर्चावर नियंत्रण आले. वेळेची किंमत कळू लागली. लोकांशी प्रामाणिक व्यवहार सुरू झाला. एके दिवशी त्याला जवळच्या गावात छोटं काम मिळालं. फार मोठा फायदा नव्हता, पण सुरुवात होती. त्या पैशातून त्याने थोडेसे कर्ज फेडलं. मनात विश्वास वाढला. काही महिन्यातच आणखी संधी मिळू लागल्या. जुना ओळखीचा माणूस भेटला. त्याने भागीदारीची ऑफर दिली. रघुनाथने यावेळी घाई केली नाही. नीट विचार करून प्रामाणिक अटींवर काम सुरू केलं. हळूहळू उत्पन्न वाढू लागलं. कर्जाचा डोंगर कमी होऊ लागला. विशेष म्हणजे तो आधी जसा पैशामागे धावत होता तसा आता नव्हतं. आता पैसा त्याच्याकडे येत होता. एक दिवस आला जेव्हा शेवटचा हप्ता फेडताना रघुनाथचे डोळे पाणावले. हातात पावती होती आणि मनात अपार समाधान. तो सरळ लक्ष्मी मंदिरात गेला. देवीसमोर उभा राहून त्याने काहीही मागितले नाही. फक्त एवढेच म्हणाला, देवी, तू मला श्रीमंत केलंस नाहीस, पण आत्मनिर्भर केलंस. हेच माझे खरे वैभव आहे. ही कथा आपल्याला शिकवते की लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नाही, ती सुयोग, शिस्त आणि सद्बुद्धीची देवी आहे. सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर शिस्तबद्ध जीवन. श्रद्धा आणि प्रामाणिक कष्ट एकत्र आले की कर्जासारखी मोठी समस्या देखील दूर होते. आज रघुनाथ सुखात आहे. फार मोठा श्रीमंत नाही, पण कर्जमुक्त आहे.
शांत आहे आणि आत्मविश्वासाने जगत आहे. त्याच्या घरात रोज दिवा लागतो, पण आता तो दिवा केवळ देवीसमोर नाही, तो दिवा त्याच्या जीवनात लागलेला आहे. लक्ष्मी सेवा म्हणजे पैशाची मागणी नव्हे, तर योग्य मार्गाने समृद्धी मिळवण्याची कला आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.